एव्हरीवन, तर चला आज आपण बनवणार आहोत मसाले भात. तर त्यासाठी मी घेतलाय तांदूळ 2 वाटी आणि 1 वाटी मुगाची डाळ. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि मिरच्या घेतल्यात बारीक. तर तुमच्या आणि शेंगदाणे घेतलेत. जर तुम्हाला जर तिखटची बनवायची असेल तर तुम्ही मिरच्या ऑप्शनल आहेत, म्हणजे मिरची न घेता तुम्ही तिखट ह्याचा बनवू शकता. आणि सध्या माझ्याकडे बटाटा नाही आहे म्हणून मी बटाटा नाही घेतलाय, तर तुम्ही बटाटा पण घेऊ शकता. तर चला बघूया. त्यानंतर मी तांदूळ आणि ही मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घेतली. त्यानंतर एक कुकर ठेवूया. थोडं गरम झालं की त्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकायचं. झाले त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा टाकूया. त्यानंतर टोमॅटो, छान प्रकारे हलवून घ्यायचं. त्यामध्ये हिरवी मिरची, नंतर शेंगदाणे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. छान प्रकारे हे शिजू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये हळद, आणि आपण मिरची टाकल्यामुळे तिखट टाकायची गरज नाहीये. चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपण हे धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकूया. छान प्रकारे असं सगळीकडे हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत हलवून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची अशी वरून आणि कुकरचं झाकण लावून टाकायचं. शिट्ट्या झाल्यानंतर आपण त्याचं झाकण काढून घेऊया. तर पहा किती छान आपला मसाला भात तयार झालेला आहे. तर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा.